एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल असा प्रवास एका यूट्यूबरनं केलाय. अफाट संपत्ती, दुबईच्या समुद्रात क्रूजवर झालेला शाही विवाह सोहळा, बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी आणि दारात उभ्या असलेल्या लॅम्बोर्गिनी सारखी महागडी वाहनं. त्याला पूर्वीपासूनच ओळखणारा प्रत्येकजण हा प्रवास पाहून थक्क होत होता. पण या झगमगाटाच्या मागे सट्टेबाजीचा काळा खेळ दडला असल्याचा संशय आता तपास यंत्रणांना आलाय. कालपर्यंत जो व्यक्ती यशाच्या शिखरावर होता, त्याच्या दारात आता थेट ईडीचे अधिकारी येऊन धडकले. नेमका प्रकार काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, हा संपूर्ण प्रकार घडलाय उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात. नवाबगंज परिसरात राहणारा 25 वर्षाचा अनुराग द्विवेदी हा सोशल मीडियावर, विशेषतः यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत गावात साध्या सायकलवरून फिरणारा हा तरुण अचानक कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक कसा झाला, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यूट्यूबच्या माध्यमातून त्यानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अनुराग नुकताच दुबईत झालेल्या त्याच्या लग्नामुळं चर्चेत आला. त्यानं चक्क दुबईत क्रूजवर त्याचं लग्न केलं. इतकंच नाही तर उन्नावमधील नवाबगंज इथून आपल्या नातेवाईकांना त्यानं स्वखर्चानं दुबईला नेलं होतं. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित असल्याचीही चर्चा आहे. मात्र हा आनंद त्याचा फार काळ टिकू शकला नाही. दुबईतील तो शाही थाट उरकला आणि अनुराग मायदेशी परतला. मात्र त्याच्या मागोमाग ईडीचे अधिकारी त्याच्या घरी येऊन पोचले. ईडीनं ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगाराच्या प्रकरणात मोठी कारवाई करत अनुरागच्या घरातून 4 महागडी वाहनं जप्त केली आहेत. यामध्ये एक लॅम्बोर्गिनी आणि एक मर्सिडीज यासारख्या अतिशय महागड्या कारचा समावेश आहे. सट्टेबाजीच्या अवैध पैशातून या गाड्यांची खरेदी करण्यात आल्याचा प्राथमिक संशय ईडीला आहे. ज्या ठिकाणी कधी सायकल उभी असायची, तिथं आज या लक्झरी कारवर ईडीनं टाच आणली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार अनुरागवर स्काय एक्सचेंज आणि इतर ऑनलाईन सट्टेबाजी ॲप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध पैसा कमवल्याचा आरोप आहे. हे ॲप्स भारतात बेकायदेशीर आहेत. अनुरागनं त्याच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून या सट्टेबाजीच्या ॲप्सचं प्रमोशन केलं. त्या बदल्यात त्याला मोठी रक्कम मिळाल्याचं सांगण्यात येतंय. हा पैसा त्यानं मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवून त्यातून मालमत्ता खरेदी करण्यात आली, असा ईडीचा दावा आहे. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई केली. या अवैध व्यवसायातून मिळवलेला पैसा वैध दाखवण्याचा प्रयत्न अनुरागकडून केला जात होता. सध्या ईडीच्या या प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करण्याचा प्रयत्न आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोण सामील आहे, किती पैसा परदेशात पाठवण्यात आला आणि कोणत्या सेलिब्रिटींना किती पैसे मिळाले, याचा शोध आता घेतला जात आहे. येणाऱ्या काही काळात अनुरागच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा यूट्यूबर अडचणीत आलेला आहे.